आता सगळीकडे झालं आहे लग्नाचं सीझन चालू. आणि लग्नाचं सीझन म्हटलं की येते ते म्हणजे काय, तर बघण्याचा प्रोग्राम. आणि बघण्याचा प्रोग्राम म्हटलं तर त्यामध्ये काय महत्त्वाचं असतं ते म्हणजे आता कांदे पोहे, हो की नाही. बघण्याचा प्रोग्राम जर कुठेही असला, मंडळी किती गरीब किंवा किती श्रीमंत असली तरी सर्वांच्या इकडे बघण्याच्या प्रोग्रामला म्हणजे कांदे पोहेच बनवले जातात, हो की नाही. कांदे पोहे हे मस्टच आहेत. म्हणूनच तर कांदे पोहे हे असे मोकळे सळसळीत आणि चांगले असे मऊ लुसलुशीत तसेच मोकळे सळसळीतही व्हायला हवे, तेव्हाच तुमचे कांदे पोहे हे एकदम करेक्ट झाले आहे असं मानलं जातं. आणि नुसतं बघण्याचा प्रोग्राम म्हणजे काय, तर कांदे पोह्यावरूनच असंही ठरवलं जातं की खरंच समोरची व्यक्ती सुगरण आहे किंवा नाही, हो की नाही. चौथे एकदाच कळते. जर तुम्हालाही असे मोकळे सळसळीत असे कांदे पोहे बनवायचे असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. राम राम मंडळी, आपल्या सर्वांची आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटसुद्धा नक्की करा आणि सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते. तर आज आपण बनवत आहोत मस्त विदर्भ स्पेशल असे पोहे. पोहे बनवणं एकदम साधा आणि सोपा आहे बरं का. पाहुणा कधीही येऊ, कोणाच्याही घरी जा तुम्ही, पोहे खाल्ल्याशिवाय कधीही घरी जात नाही, हो की नाही. म्हणजे पोहे हे बनलेच जातात, नॉर्मल पाहुणा असो किंवा लग्नाच्या वेळी येणारे पाहुणे असो, पण कांदे पोहे हे होतातच. तर ते बनवण्यासाठी काय करायचे बघा. सर्वात पहिले तर पोहे भिजवताना त्याला कधी पण चुरगडा करून भिजू नये. ते नळाखाली हलक्या हातानं धुवून घ्यायचे आणि त्या चाळणीत काढून घ्यायचे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे सर्वात महत्त्वाची टीप आहे. त्याच्यानं आपले पोहे हे काय म्हणते बा असा लगदा होणार नाही, मोकळे सळसळीत राहतील आणि व्यवस्थित भिजतील पण, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे शेंगदाणे टाकणार आहोत आपण ते आधीच तळून घ्यायचे. त्याला तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याला करपू द्यायचे नाही, व्यवस्थित जेवढे पाहिजे तेवढेच जसं मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जो कांदा आपण टाकणार आहोत त्याला नेहमी उभ्या स्लाईसमध्ये चिरायचा आणि जे आलू आहेत त्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, एक ठेवायची कढईमध्ये जिरं मोहरीची मस्त फोडणी द्यायची. जिरं मोहरीची फोडणी दिल्याच्यानंतर कढीपत्ता हा नक्की घालायचा, म्हणजे घालायचाच. कढीपत्ता घातल्यानं आपल्या कांदे पोह्याची चव सुपरसे उपर. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये टाकायचे कांदे आणि आलू, हे व्यवस्थित शिजू द्यायचं बरं का. मीडियम फ्लेमवर, फ्लेम जास्त वाढवायची नाही, नाही तर सारं जाईन करपून, ठीक आहे. ते म्हणजे मस्त असं मोहागी असं शिजू द्यायचं. कांदे पण शिजले पाहिजे आणि आलू पण कच्चे राहिले नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणा ना आमच्याकडे आलू टाकत नाही, तर आमच्या विदर्भात पोहे म्हटलं तर आलूचा नंबर हा लागतेच बरं का. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, हळद, थोडंसं आमचूर पावडर. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही थोडंसं टाकलं ना तर त्याची चव वाढते. आणखी मीठ आणि साखर हे नक्की घालायचं. साखर घातल्यानं आपली जी आहे ना पोह्याची चव ही बॅलन्स होते आणि एक नंबर लागते बरं का. आणि मीठही या फोडणीतच घालायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा, जे आपण आधी शेंगदाणे तळले होते ना त्याच्यात थोडेसे शेंगदाणे आता आपण याच्यात टाकून घ्यायचे आणि जे पोहे आहे ते मोकळे करून यामध्ये टाकून घ्या. आणखी हो, पोहे धुताना आणखी एक टिप म्हणजे का, आता धुवायच्या पहिले त्याला चाळचूळ करून घ्या बाबा, नाही तर कचरा वचरा राहते, ठीक आहे. आता हे सर्व करून घ्या व्यवस्थित मिक्स. हे सर्व कार्य करताना गॅस ही नेहमी मंद ठेवायची, कुठेही हाय फ्लेम असू देऊ नका, ठीक आहे. आता बघा, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये कोथिंबीर म्हणजे सांबार नक्की टाकायचा. बघा, कुठेही आपल्या पोह्याचा लगदा झालेला नाही आहे आणि कुठेही असं काय म्हणते बा कोरडे पण वाटत नाही आहे. एक नंबर त्याचा कलर बघा किती छान दिसतं, शेंगदाणे बघा किती छान दिसतं आणि पोहे, असे पोहे पाहिल्यावर तर खाण्याची इच्छा होईनच ना बाबा, हो की नाही. बघा किती मोकळे सळसळीत असे झालेले आहे. आणि आता त्यावर तुम्ही कोथिंबीर म्हणजे सांबार टाकून घ्या, मिक्स करून घ्या, हलकीशी वाफ येऊ द्या आणि गॅसची फ्लेम करायची बंद. सर्व मिक्स करून घ्यायचं, ठीक आहे.
आणि आता हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम करा बंद. आणि आता आपले पोहे झाले आहे खाण्यासाठी तयार. जर मुलगी बघण्याचा किंवा मुलगा बघण्याचा प्रोग्राम असेल ना, तेव्हा हे पोहे बनवत असाल तर त्याच्यावर मस्त गार्निशिंगसाठी ना खोबराकीच टाकतात आमच्या इकडे, आणि थोडेसे शेव पण टाकतात, ते तुम्ही टाकू शकता. नाही तर मग आपल्या घरी नॉर्मल पाहुणे आले तर आपण असंच निंबूसोबत देतो की नाही तर लोणचं देतो. आणि तुम्हाला लागले असेल भूक तर घ्या खाऊन.